मामा एक विचारू बोला की. की माणूस जन्मताना रडत येतो हो, रडतो रडतो. रडतो मग पण जाताना का रडत जातो? जाताना रडत जातो, रडतो जाताना त्याची जी कर्म असते हा आणि हसत जातो हसून तो त्याची पण ती चांगली कर्म केलेली असतात. आता परवा मी एका हॉस्पिटलमध्ये असंच गेल्यानंतर आपल्या त्या पेशंटचा काय संबंध नव्हता, बरोबर पण जस्ट ते ओळखीचे लोक ते मला म्हणले काका खूप रडत आहेत असं. मी गेलो जवळ काकांच्या, म्हणलं काका काय झालं? काका मला म्हणले अरे मला खूप रडू येतोय, डॉक्टरने सांगितले आजार बरा होणार नाही आणि हे संपत आलाय तुमचा विषय. बरोबर म्हणजे लिव्हरचं त्यांना फार हे झालेलं होतं. म्हणजे त्यांचं शेवटचं लिव्हर मध्ये ते बदलण्याच्या मनाची शक्यतेत नव्हता हा आणि त्यांना कळलं होतं की आपण जाणार आहे. म्हणलं रडायचं काय 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 बघा, हे अटळ सत्य आहे नियतीचं निसर्गाचं, तर ते रडतं कशाला? हा तर ते मला म्हणले अरे मी रडतोय कशासाठी की मी माझ्या आयुष्यात वाईट वागलो बर आणि अशा लोकांची वाईट वागलो, वाईट कर्म केली की मी त्या लोकांची जाऊन आता माफी पण मागू शकत नाही. हा आणि एक गोष्ट करायची राहून गेली म्हणजे काय म्हणले मी चांगलं वागायचं राहून गेलं माझ्या आयुष्यात. आता तुम्ही आयुष्यात आहे ना थोडस कधी कधी चुकीने नजर चुकीने माणूस वाईट वागतो, बर पण चांगली कामं चांगली कर्म शेवट बरोबर येत असतात आणि शेवटी असा पिक्चर उभा राहतो. बरोबर आणि म्हणून मुकद्दर का सिकंदर मध्ये म्हणलेले रोते हुए आते है सब हसता हुआ जो जाएगा. हसत गेलं पाहिजे माणसाने तर त्याचं आयुष्य सार्थकी लागते, त्यासाठी कर्म चांगले लागतात. म्हणून मित्रांनो सांगतो कर्म चांगली ठेवा, पैसा बिसा काय सोबत येत नाही बघा. बरोबर आहे का? बरोबर